येळकोट येळकोट जय मल्हार. हे खंडोबा मंदिर देवस्थान, आपण याच देवस्थानापासून हे दुसरं स्थान आलं नगर प्रदक्षिणेचं. गणेश बागेतनं आपण सुरुवात केली नगर प्रदक्षिणेची की या दुसऱ्या स्थानी आपण येतो आणि या स्थानावरनं या खंडोबा देवांकडनं महाराजांकडनं व महाराजांच्या या मेन मुख्य ऊर्जेकडनं आपल्याला हा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या या नगर प्रदक्षिणेच्या मार्गानुसार हे दुसरं स्थान आपण इथून नगर प्रदक्षिणा पुढे सुरुवात करतो. या स्थानाच्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपल्यासोबत आलेल्या अक्कलकोट स्वामींच्या पादुका, दंड, झोळी, कमंडलू या सर्व गोष्टी इथे ठिकाणी ठेवायची आपल्याला इथे अनुमती या गुरुजींमार्फत, आचार्यांमार्फत मिळते. आपण आणि आपली संस्था या सर्व सेवकांचे, या अधिकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आपण ऋणी आहोत आणि हे सगळी स्वामींची परंपरा हे सर्वजण ही धुरा सांभाळत आहेत. या उद्देशाने, या कार्याने आपल्यालाही या ऊर्जेचा काही ना काहीतरी भाग, आपला काहीतरी मुंगीचा वाटा याच्यात सेवेमध्ये करता येतो. आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनुसार या वर्षीची नगर प्रदक्षिणाचं हे दुसरं स्थान खंडोबा मंदिर देवस्थान. जय हो स्वामी. जय मल्हार. इथले खंडोबा मंदिराचे पुजारी शिक्षण वंश परंपरेचे ते मंदिरात पुजारी हो. तर हा खंडोबाचा मंदिर आहे, जेजुरीचा खंडोबा. मधले ते खंडोबा, बाजूला या दोन बायका खंडोबानं, उजवीकडे ती माणसं, डावीकडे ती बांधून बांधतात. ओठ्यावर ह्या ज्या पादुका आहेत महाराज राहिले ओठ्यावर. ज्यावेळेस महाराजांचं अक्कलकोटमध्ये ललित पंचमीला आगमन झालं, ललित पंचमीच्या दिवशी महाराज अक्कलकोटमध्ये आले आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आले ते महाराज या खंडोबा मंदिरात आले. ओठ्यावर ह्या ज्या पादुका आहेत महाराज 3 दिवस राहिले ओठ्यावर. इथं महाराज 3 दिवस राहिल्यानंतर इथंच एक कानामधले खान देसाईला महाराज फकीर, पुढे मंदिराला एक वेस होती, कमान होती, गावाची सुरुवात इथून. त्या वेशीवरती एक फकीर पहारा करीत असताना त्या फकीरानं पाहिलं महाराजांना. महाराज इथं बसलेले. तो फकीर महाराजांकडे आला. फकीराला माहित नव्हतं. सहज म्हणून फकीर महाराजांची इथं मस्करी करीत होता आणि मस्करी करीत असताना त्या फकीराला महाराजांनी याच ओठ्यावर, याच मंदिरात महाराजांनी रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला फकीराला. मग त्या फकीराला कळून चुकलं की कोणीतरी इथे आवली आहे. फकीर जाऊन पुढे चोळप्पाला सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पाने इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी म्हणतात. हा महाराज येण्यापूर्वीचा संस्थान काळातला खंडोबाचा मंदिर हा. आणि तिथून जे महाराजांचं मुख्य मंदिर आहे, वटवृक्ष मंदिर, महाराज 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात. आणि चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी केली. स्वामी जय मल्हार. येळकोट येळकोट.